आज नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार, त्यामुळे दीदी सकाळी सकाळी देवपूजा करून बाळाला झोपवत होती. मी इकडे आंघोळ करून चहा बनवत होते, कारण आमच्या सगळ्यांचाच आज सोमवार होता. देवपूजा वगैरे झाल्यानंतर दीदीने बाहेर अंगणात पण ही रांगोळी काढली होती, जी की मला खूप आवडली. आज नागपंचमी आहे, त्यामुळे आमच्याकडे हे मुरड घातलेले पुरणाचे कानुले बनवले होते. तुमच्याकडे पण बनवले असतीलच. या कानुल्याला माझ्या आजीने मुरड घातली आहे, नाहीतरी मी मुरड घातलेला कानोला बघायचा असेल ना तर लॉंग व्लॉग बघा. आमच्या सासूबाईंचं असं म्हणणं असतं की निदान सणासुदीच्या दिवशी तरी साडी नेसली पाहिजे. तसं तर मी आता 1 दिवस आड 2 दिवस आड नेसत असते. बाळ झाल्यापासून तरी मी जास्ती काटापदराच्या आणि हेवी साड्या नेसत नाही, त्यामुळे आज पण साधी सिंपल साडी नेसली. आणि आमचं आवरल्यानंतर आम्ही निघालो होतो वारुळाला. वारुळ तसं तर आमच्या घराच्या थोडं जवळच आहे. सकाळी उठल्यापासून अर्धा दिवस तरी बाळाला घ्यायचा आणि माझं आवरायचं यातच निघून जातो, त्यामुळे सगळी बाकीची तयारी दीदीनंच केली होती. आणि आम्ही घराच्या बाहेर पडल्या पावसाचं वातावरण झालेलं. आम्हाला वाटलं की नाही येणार पाऊस, कारण दररोजच थेंब थेंब येतो आणि लगेच जातो. वारुळाला येताना बाळाला मी घरातच ठेवून आले होते. तिकडे गेल्यानंतर छान पूजा वगैरे केली. आम्ही पूजा करतोय तेवढ्यातच खूप मोठा पाऊस सुरू झाला. जास्ती वेळ नाही पडला, पण जेवढा पण वेळ पडला ना तेवढा खूप जास्ती पडला, म्हणजे आम्ही भिजलेलो पूर्ण. मग काय तशीच सगळीकडची पूजा केली आणि घरी येऊन मस्त खिचडी खाल्ली. असो, चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.